तेरे मेरे बीच में ये कैसा है ये बंधन अंजान. राम राम साहेब. राम राम. कोण आहे? मी सम्या कुमार. सांभ्या. अरे ओ सांभ्या, मेरे लिए क्या लाया रे? साहेब माझी पोरगी. पोरगी कुठे आहे? हा? साहेब माझी पोरगी कुठेतरी गडप झाली आहे बघा. बर मग तिच्या लग्नालाच निघालो होतो बघा आम्ही. अच्छा, एवढी आमची कंप्लेंट द्या साहेब. सापडून दिली तर लय उपकार होतील बघा गरीबावर. पोरगी तरणी आहे काय? वय अहो मग आमच्याकडे कंप्लेंट करून काय उपयोग? अहो हे मोहब्बत प्रकरण हल्ली फार वाढलंय बघा. एखादी जवान पोरगी पळाली म्हणजे त्याच गावातला जवान पोरगा पळालाच पण समजा, त्याचा तपास लागला की तिचा लागेल. मग आधी त्याचा तपास लावा साहेब. अहो तपास काय डोंबलाचा करणार? मोहब्बत संपली की वापस घरी. अहो 4 दिवस थांबा मग बघू. सावंत मास्तर बसा ना बसा. यस. ये नाम है. अरे पाय चेपकी. हाँ नम्या, ये नम्या. कोण आहे? तुला झोप आली काय? हा? चल उठ जा, जाऊन झोप बघू. चल उठ. रे ती बाटली कुठे घेऊन चाललास? बाटली. हा बरं जा जा, कपाटात नेऊन ठेव आणि जाऊन झोप जा. चल. कमालच आहे. काय झालं? अगं शकू, आटप लवकर बाई. झालं बाई. रात्रीचे 11 वाजून गेले. सकाळपासून पडायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये मला. काय ग, बरोबर नाहीये की काय तुला? बाय जरा बरं नाही वाटत. म्हणजे उलट्या बिलट्या होतात की काय? उलट्या? लग्न होऊन 6 महिने झाले का ग? मग काय होतंय ग तुला? अंग अगदी कसकसतंय. डोचकं बी दुखतंय. लय दुखते बघ. हो का? अगं तुला बरं वाटत नाही तर जाऊन विश्रांती घे. आणि हे बघ, ते बाहेरचं कपाट आहे ना, त्याच्यात एक औषधाची बाटली आहे. त्यातला एक औषधाचा डोस घे, म्हणजे तुला नक्कीच बरं वाटेल. हा असं जा जा.
असं कसं तोंड माझं राहील, पुढे जरा पाय माझं जाईना. अंग झालं मोराचं पावसाच्या धाराचं, मीड मला लागेल नागिनीच्या चालीचं. प्रीतीच्या पुरात उरात घेये मला, आज असं कसं होतंय मला. घोट मी घेतला, सारा परिसर माझी अंगला. आज असं कसं होतंय मला. आज असं कसं होतंय मला. घोट मी घेतला, सारा परिसर का झिंगला. आज असं कसं होतंय मला. आज असं कसं होतंय मला. घोट मी घेतला, सारा परिसर का झिंगला. आज असं कसं होतंय मला. आज असं कसं होतंय मला. हे काल काल कसली बाहेरची बाधा झाली होती गो तुला? हा? अंगात कसलं भूत संचारलं होतं तुझ्या? होत हा, त्या बाटलीतलं भूत. त्या बाटलीतलं भूत. आई चाळे केले. गप सांगितलं ना व. काय गप सांगितलं ना? काय कंच औषध पिल्लं काल त्या देवालाच माहित. हं. सारखं आपलं गावानं नाचा असंच वाटत होतं. असं नाही? वय हं. पण हं. काल मी आणखीन काय काय केलं र? तू केलं ना. तू काल काय केलं माहितीये? काय केलं? काय केलं नाही तेवढ्यावरच भागलं. खरंच? खरं काय खरंय? रातभर सारखी मिठ्या मारत होती मला. तू काय तरी आईच्या पण सांगतो ना मग. आता रातच्या टायमाला एका तरण्या ताट्या पूर्ण मिठ्या मारल्यावर काय झालं असेल माझं? चांगल्यासारखी गोष्ट आहे ना मग? मला असं वाटलं काय म्हटलं? डाळिंबी वाटाचा येडा.
दे टाळी. सेकंड काय बरं आहे ना, बसलाय चांगले मांडी घालून. शॉर्ट अरे गाढवा, महाराजांची टिंगल करतोस? टिंगल ते कोण आहे ठाऊक आहे का तुला? नाही. ते ज्ञानानंद महाराज. नमस्कार. अरे गावातले सत्पुरुष आहेत ते. त्यांचा मी सुद्धा गुरुमंत्र घेतलेला आहे आणि तू त्यांची टिंगल करतोस? मूर्ख कुठला? साहेब, ही आहे ना, ही आमच्या गावची पोरगी आहे. परीक्षेत पहिली आली साहेब. कशावरून म्हणतोस? परीक्षेत पहिलं आलं की पेपर मध्ये फोटो येतोय. तीच सांगत होती. माझ्या बहिणीसारखी आहे मला. बहिणीसारखी आहे? बघू. अरे अरे अरे, फार वाईट बातमी आहे. परीक्षेत पहिली कसली आली? खून झालाय तिचा. खून? काल सकाळी आनंदपूर स्टेशनवर पॅसेंजर मध्ये एका पत्र्याच्या ट्रंकेत एका सुंदर तरुणीचे प्रेत सापडले असून तिच्या अंगावर पांढरी शुभ्र साडी होती. तिच्यावर बलात्कार करून नंतर तिचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय असून पोलीस तिचे नाव, गाव व नातेवाईकांच्या तपासात आहेत. तिचे नाव, गाव व नातेवाईकांचा तपास लागताच आम्ही खुन्यांना पकडण्यात यशस्वी होऊ असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नाम्या, नाम्या कुठे गेला? नाम्या, नाम्या, बहीण म्हणतोस ना मला? मग काय ओवाळणी घालशील मला भाऊबीजेला? आता पुढे थांबे किती रडशील रे? लय माया करत होती माझ्यावर. पाठची बहीण पण नाही करणार. परवा म्हणाली लिहा वाचायला शिकणार नाही, अडाणी नको राहू. हीच माझी वाव आहे. तुझ्यासाठी काय वाटेल ते करेन. इतक्या अशा मुलीला कुणी मारलं सगळं? नाही नाम्या, तिच्यासाठी काय वाटेल ते करीन असं म्हणाला होतास ना बा? मग उठ. ज्या झाडाने तिला मारला त्याचा पत्ता लावायचा, त्याला फासावर चढवायचा. ठरलं शके. जेने या पोरीचा जीव घेतला त्याला मी हुडकून काढेन. पाताळात दडून बसला तरी हुडकून काढेन.
छायाताई, आता हीच माझी तुला वावाळणी. नाम्या, तू काय काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या जोडीला. वैशके, आता तुझा येडा बागडा नाम्यात संपला. आता सावंत साहेब, तो राऊत साहेब, तो अजून तुला सावंत साहेब समजतो. आता आपल्याला एक काम करायचं ना, मग आता तूच. बाय, आता मीच सावंत साहेब. कोण आहे? काय म्हणता राऊत साहेब? साहेब, ट्रंकेटची डेड बॉडी सापडली ना, त्याचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलाय. गळा दाबून खून झालाय. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला आहे. बरीच झटापट झालेली असावी. आणि साहेब, मुलीच्या हाताच्या नखात काही केस सापडले. तपासासाठी आम्ही ते पाठवलेच आहेत. आणि साहेब, तिच्या सामानात एक कोणी करकरीत राखी सापडले. नाव गाव काय कळलेलं नाहीये. छाया सावंतीचं नाव, शिवापूरच्या सावंत मास्तराची पोरगी. साहेब, कमाल आहे तुमची. इथे राहून तुम्ही बरीच माहिती मिळवली. परीक्षेला रामपूरला गेली होती. परत येताना आलं लक्षात आलं. बरं, मी येऊ. पुण्याचा पत्ता लवकरात लवकर लागला पाहिजे. कामात हाय काय चालणार नाही. कुणी फासावर चढलाच पाहिजे. आणि अचानक फोन आला. कडे कापायची. आणि लॉज मध्ये घडलेले ते रक्ताचे नाटक तिसऱ्या मजल्यावर, चौथ्या खोलीमध्ये बेडवर रक्ताच्या तरुण. आणि मग हिरोईनची एंट्री. किसन, अरे बापरे, बाईसाहेब. चल बघू लवकर. हो, आलो आलो. चला बाईसाहेब, बोला कुठे घेऊ? अरे आधीच उशीर झालाय. महाराजांच्या आश्रमात गाडी घे लवकर. घेतो घेतो. ओम म्हणजे विश्व, आणि आपण सारे या विश्वाचे घटक आहोत. पण आज या विश्वात जे चाललंय ते पाहिलं म्हणजे दिवस दिवस झोप येत नाही. खून, बलात्कार, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार. अरे माणूस माणूस राहिला नाही. असं वाटतं की जावं दूर दूर हिमालयात आणि एकांतात ईश्वराचं चिंतन करत बसावं. पण राहवत नाही. बुडती हे जनन देखवे डोळा. अशी आवाज एकदम मर्चडीज बेंज वाली पॉवर वाज दिसतोय. हो दादा, यो महाराजांचाच आवाज काय? मला ओळखलं? ओळखलं का? तुम्ही कोण? नेहरू का गांधी? मी इन्स्पेक्टर सावंत. इन्स्पेक्टर सावंत? मग सावंत साहेब उभे का? अहो बसा ना, बसा. काही महत्वाच्या कामानिमित्त आला होता वाटतं. त्या ट्रेन मधल्या मर्डर केस विषयी म्हणत नॉनसेन्स. मला बनवतोस टाकायला लॉकअप मध्ये. अरे तुम्ही चालवलंय काय? मीच इन्स्पेक्टर सावंत. इन्स्पेक्टर सावंत? कशावरून? आयडेंटिटी कार्ड आहे काय? ते घाळ झालंय आणि त्याची तक्रार नोंदवली मी. काय झालं? होणारच होणारच. मला बनवतोस काय? या सब इन्स्पेक्टर राऊतला बनवायला बघतोस काय? उडत्या पाखराची पिसं मोजणारा मी माणूस आहे. मिस्टर राऊत, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. ट्रेन मधल्या खून खटल्यातला हा एखादा साथीदाराकडे पाहूया. कळलं? अरे खरा सावंत तर वकील साहेबांच्या बंगल्यावर काम करतोय आणि हा खुळा येडा मला बनवतोय. अरे गाडवा, ए ए अंधार झाला काय? दिसत आहे?
माफी करा साहेब, माझं ध्यानच नव्हतं. मूर्ख, नालायक. काय सांगतोस? दिवस होता तो. मग सांगतो काय तर. ती टर्न ठेवली आणि ते दोघे गेले. मी चांगला लागला ग. मी असं विसरणार नाही एकदा बघितलेला चेहरा. तोच काढायला होता. काल वकील साहेब महिपतराव म्हणत होते. मी ऐकलं ना स्वतःच्या कानानं. महिपतराव? बाय महिपतराव. राव साहेबांनी सांग, ते काढतील माग त्याचा. महिपतराव काल आलेलं. महिपतराव होता. महिपतराव काल कसा? कोण आहे? हे याची काय गरज नाही. अरे जा. तुम्ही दर वेळेला असा हात करता हिना करा, आम्हाला ताप होतोय. एक तर आम्ही शाळेची माणसं, कुणी बघितलं म्हणजे मग. बरं या आता आतमध्ये, चला या. बघा रावसाहेब, मी काय म्हणतो, बसा की. हे मैपतराव नावाचे कुणी ग्रस्त माहिती आहेत का तुम्हाला? महिपतराव आनंदपूरची फार मोठी आसामी आहे ती. अहो, ट्रान्सपोर्टचा धंदा आहे त्यांचा. खूप लॉऱ्या आहेत त्यांच्या. मग त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे या खुनाशी त्यांचा काही संबंध? मला तसं संशय आहे. कमाल आहे साहेब तुमची. अहो, आम्हाला अजून काहीच धागेदोरे सापडले नाहीत आणि तुम्हाला मात्र. साहेब, एक महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी मुद्दाम आलो तुम्ही इथं. कसले? साहेब, तुमचं नाव सांगून एक तोटिया इसम आला होता माझ्याकडे. अहो, मीच सावंत इन्स्पेक्टर म्हणून सांगत होता, पण मी फसतो काय, ताबडतोब त्याला लॉकअप मध्ये टाकून दिला. साहेब, या खुनाशी त्याचा काही संबंध आहे की नाही पाहतो आणि ताबडतोब येऊन कळवतो. साहेब, हो साहेब. रामराम साहेब. ए कशा? आम्ही ओळखलं साहेब. साहेब? हा साहेब. कसलं साहेब? आम्ही पण डिटेक्टिव्ह स्टोऱ्या वाचतो साहेब. पिवळा डॅम्बिस मधला ढिशाव साहेब डिट्टो असाच आहे. खरं सांगायचं साहेब, तुम्ही लई मोठे साहेब आहे. आहे का नाही साहेब? तुला कोणी सांगितलं? यशांतर केलं म्हणून काय झालं साहेब? अहो, मी तुम्हाला बघितलं तवाच ओळखलं. ही कुठली तरी थोरा मोठ्याची अवलाद आहे का नाही साहेब? तुम्ही काहीतरी खुनाचा तपास करताय साहेब. मग आपल्याला बी घ्या की त्याच्यात. तू काय करणार आहेस? अहो, बघा तर खरं, आपण ढिशाव मध्ये नंबर 1 आहे साहेब. पण आपल्याला चान्सच गावत नाही. तुम्ही नुसती कामगिरी टाका. नाही फत्ते करून दाखवले ना साहेब, आपलं बी नाव किसन नाही. किसनराव? काय लाज होत साहेब? नुसतं किसन म्हणा की. किसन? हा महिपतराव कोण आहे? महिपतराव ना, एमटी ट्रान्सपोर्ट वाले. हा, लई ट्रक आहेत त्यांच्या. हमेशा आमच्या वकील साहेबाकडे येत असतात. अपघात, खून, खटले, काय ना काय यांच्या भानगडी चालूच असते. त्या ट्रंकेतल्या खुनाची माहिती? हा, समजा पेपर मध्ये वाचलं ना मी. मग त्यात याचा काहीतरी हात आहे. त्या महिपतरावाची बित्तम बातमी काढून आणायची. आणशील? आणतो साहेब. समधी डिटेल वार माहिती आणतो. हवं तर त्या महिपतरावाच्या टाळक्यावरचं एक एक केस मोजून सांगतो. मग खरोखरच त्याच्या डोक्यावरची केस उपटून आण. असं? ठीक आहे साहेब. त्याच्या टाळक्यावरचा पुंजकाच आणतो एक उपटून. किसन, येतो साहेब. that's it. 75. Amendment of 73. Huh? साहेब, मला बोलवलं तुम्ही? नाही म्हणजे गाडी तयार आहे, काढू का? गाडी? हं? गाडी आम्हाला कधी लागते का?
गाडी म्हणजे बाई साहेब. प्रेमक काय? ती पत्र तेवढी पोस्टात टाकून ये. 1973, that's it. साहेब काल तुमच्याकडे ते महिपतराव येऊन गेले त्यांची हो त्यांची गाठ पडली ना. काहीतरी ऍक्सिडेंटचं लफड आहे. नेहमी काहीतरी कटकटी करत असतात. गावातलं फार मोठं वडप्रस्थ आहे ते. त्यांच्या लई ट्रक आहेत म्हणा. हो तर हे बघ ना, आज जाहिरात झाली पेपर मध्ये, कुशल ट्रक ड्रायव्हर पाहिजे. तू काय करतोय तिकडे? नाही काय नाही. हा जा लवकर जा, बाईसाहेबांचं काय काम आहे ते बघ, नाही तर उगा चिडतील. बाईसाहेबांचं काम म्हणजे गाडी काढायची. हा तेच. हो काढतो. जा जा लवकर जा, बघ काय आहे ते. साहेब हो साहेब, त्या महिपतरावाबद्दल तुम्ही जे ऐकलंय समज. पुढे बोल. त्यांच्या ट्रकवर ड्रायव्हर पाहिजे ना. हो. मग तू का जात नाही स्वतः? मी तुला धाडच करायचंय. हो. मग जाऊ की. असा चान्स पुन्हा नाही भेटणार, सोडू नकोस. त्यांच्या पोटात शिरायचं आणि असं काम करायचं की त्यांच्या तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे. तिथं काय चाललंय काय नाही हे समजा बघायचं आणि टाइम आल्यावर काय? डोक्यावरचा केस उपटायचा आणि माझ्याकडे आणून द्यायचा. आयला साहेब, आई शपथ तुम्ही ग्रेट. बस आता इकडं काढतो राजा आणि तिकडं कॅस. बर बर. असं म्हणजे तुम्ही शहाणे वकिलांचे ड्रायव्हर. हो काय साहेब? ती नोकरी का सोडतोयस? आता काय सांगायचं साहेब? अहो हे वकील साहेब माणूस लई मोठा, बर. पण नाव मोठं लक्षण खोटं हो. आता इतका पैका मिळवतोय तो, पण आपल्या छोट्या पोटाला भागल इतका पगार देत नाही हो. आणि ती बाई बाई वकील बाई लई छपरी बाई आहे साहेब. वासा वासा तोंड टाकते अंगावर. साहेब आपल्याला पगार एकदम नगद पाहिजे साहेब. मग तुम्ही सांगाल ते काम आपण करू. अहो जीव सुद्धा धोक्यात घालायला तयार आहे साहेब. बर ठीक आहे. मग राहा आसपास आमच्याकडे. थँक्यू साहेब. काम जोखमीची आहेत. सांगेन एक एक हळूहळू. पण ते हा पगार भरपूर. लय उपकार झाले साहेब. कशी कामं करता तुम्ही? हा जरा काय भेजा भेजा वापरा डोक्यातला. तुम्हाला सिन्नरला चौकशीला पाठवलं तर तुम्ही जुन्नरला जाऊन आलात. चूक झाली साहेब. चूक झाली साहेब? अशी कशी होते चूक? आमची कधी होते चूक साहेब? DLP मिस्टर राव, येस सर. इन्स्पेक्टर सावंत अजूनपर्यंत मला भेटलेले नाही. मर्डर केस बद्दल साहेब ते चौकशी करतायत. साहेब इन्स्पेक्टर सावंताचं नाव सांगून एक भामटा आला होता इथं. अहो मीच इन्स्पेक्टर सावंत असं सांगत होता. असं मग मी त्याला बंद टाकला लॉकअप मध्ये. आणा कोण आहे तो भामटा, बघूया तर खरं. आणा त्याला माझ्या समोर. चारे घेऊन या त्याला इथं. त्याचं काय साहेब, सावंत साहेबांनी हुबेहूब वेषांतर केलं होतं खेडोळ माणसाचं. अहो भाषा सुद्धा खेडोळ माणसासारखीच. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. हा भामटा. शाबास मिस्टर राऊत. अहो हे तर खरं इन्स्पेक्टर सावंत. सावंत इन्स्पेक्टर? मग तो कोण आहे? ओळखलंच नाही साहेब. माफ करा साहेब. बसा. खरे सावंत तिथे लॉकअप मध्ये. तो कोण? अरे चा खरंच की. मग तो कोण आहे? शहाणी वकिलांच्या घरी राहिलाय, घरी म्हणून. बरोबर बायको सुद्धा आहे त्याची. भराभर माहिती सांगत होता. डॅम्बिस माणूस. असं आत्ता जाऊन अटक करतो त्याला. नाही. मग DSP साहेब, मला वाटतं आपण घाई करू नये. मी आधी भेटतो त्याला, मग पाहू. ओके.
मुरली बोले बजा दे मुरली महिपत की मुरली बोले. गाडी लवकर तयार ठेवा. किसन, येस सर. हे बघ 45-48 घेऊन लगेच निघायचं. हो भाई पोएट. माल भरलेला आहे. रामपूर रोडनं 50व्या मैलावर नेऊन गाडी थांबवायची. तिथं आपली माणसं भेटतील. ते पुढे ना नैवेद्य तयार आहे असं सांगतील. नैवेद्य तयार. बस लक्षात आलं? आलं लक्षात. महत्वाची गोष्ट, एकही शब्द बोलायचा नाही, कोणाला काही सांगायचं नाही. तुम्ही नुसतं बघा साहेब. आणि व्यवस्थित काम केलंस तर पगाराशिवाय बक्षिशी मिळेल. माल भरला वाटत. आलोच एक मिनिटात. हॅलो 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 नाही. फोनला का हात लावला? नाही काय नाही साहेब, परत वेळ वाजत होतं मला का बोलते बघा म्हणून घेतलं साहेब. काय बोललास फोनवर? काय नाही साहेब, काय नाही, नुसतं कानात घातलं तेवढं तुम्ही आलात साहेब. नीट लक्षात ठेव, काय साहेब? पुन्हा फोनला हात लावायचा नाही. नाही 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 नाही. चल बाहेर. आईच्या नाही लावलं. किसन लेवन फक्त 8 दिवस झाले आणि एवढ्यात त्याच्या एवढी मोठी जोखीम म्हणजे जरा. संग्या, मला माहिती येते पण त्या ट्रक मध्ये मालच नाहीये. हॅलो हॅलो, कोण साहेब? माफ करा, मगाशी फोन आला त्यावेळेला इथे बरीच मंडळी होती, त्यामुळे काही बोलता नाही आलं. काय ऑर्डर आहे? साहेब अशी ट्रिक केली, त्या महिपतरावच्या टाळक्यावरचं कॅस काढून आणलं बघा. वा 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 किसनराव, लय बेस्ट काम केलं राव तुम्ही. साहेब तुम्हाला आणखी एक सिक्रेट गोष्ट सांगायची आहे. काय? साहेब त्या महिपतरावाच्या ऑफिसातला टेलिफोन मी एकदा चुकून कानाला लावला. मला तिकडून आवाज आला, महिपत 5 मुली ऐकायच्या. टेलिफोन मधला आवाज वळखीचा वाटतोय. मी विचार करतोय कुणाचा. लाईट टाकून खाजीवलं आणि मग डोक्यामध्ये फाक्कन हेडलाईट ऑन झालं. आपल्या त्या आश्रमातले महाराज आहेत ना, तो टेलिफोन मधला आवाज त्या महाराजावाने डिट्टो. आश्रमातला महाराज म्हणजे वकील साहेबांच्या घरातला फोटो तोच. म्हणजे आता महाराजांच्या आश्रमात पण घुसून बघावं लागेल आपल्याला. हा साहेब, तुम्ही नुसता स्टार्ट राहा ना, मी गाडी फुल स्पीड मध्ये सोडतो. हा साहेब, कुठेतरी यायला लागले, मी चलतो. हे सब इन्स्पेक्टर भोसले माझे सहकारी. रावसाहेब, यस सर. महिपतरावाचा तपास चालू आहे. चालू आहे साहेब, चालू आहे. पण हवी तशी अजून बातमी काही मिळालेली नाहीये. हे महिपतरावाच्या डोक्यावरचे केस हा? बघा जुळतायत काय ते. यू मीन महिपतराव इज खुनी? याचा तपास तुम्ही करा आणि आम्हाला कळवा. यस सर. आणि ते आश्रमातले महाराज कोण इथले? महाराज? हा, स्वामी म्हणजे ज्ञानानंद महाराज. अहो, फार मोठा आश्रम आहे त्यांचा. हजारो लोक भक्तगण आहेत त्यांचे. पण आपण कशा करता विचारतात? तुम्हाला काय ज्ञान आहे त्या ज्ञानानंद महाराजाचं? आमचा किसन ड्रायव्हर त्या महिपतरावाच्या ऑफिसात आहे.
त्यानं फोनवर आवाज ऐकला. तो मायपत्रावाला काहीतरी ऑर्डर करत होता. काय भानगडे तपास लावला पाहिजे. मग आपला काय प्लॅन आहे सावंत साहेब? हा, मी आणि शकू आम्ही दोघं जाऊन आश्रमात राहावं म्हणतोय. ड्रेसिंग बदलून. ड्रेसिंग? हा, ड्रेसिंग. मग आम्ही येतो ना तुमच्या बरोबर वेशांतर करून. ड्रेसिंग बदलून. ड्रेसिंग. पण पहिले आम्ही दोघं जाऊन बघतो महाराजांचं काय अष्टम कोष्ट माहिती. उठ वत्सा. हा कोण? महाराज, ही आमच्याकडची गडी माणसं आहे. नवरा बायको आहे. आपली सेवा करावी अशी त्यांची फार इच्छा आहे महाराज. छे 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 छे. सेवा करावी परमेश्वराची, कधी करू नये व्यर्थ नराची. आमच्यासारख्या वैरागी माणसाच्या मागे ही उपाधी कशा पायी? असं कसं म्हणता महाराज? या शकूची फार इच्छा आहे की आपली सेवा करावी म्हणून. शकू? ठीक आहे, राहू दे सेवेला. आमची शकू आपली सेवा करेल आणि आणि मी इथली झाडलोट करेन. आम्हाला दोघांना बी पुण्य लागू दे महाराज. ठीक आहे, पहा तुम्ही दोघं. लय उपकार झाले महाराज. पुण्यांदा पाया पड. महाराज जरा पाय पुढे करतो का? पुन्हा एकदा पुढून घेतो. तोंड वेडा वाकडा करून कोणाला दाखवतो? अरे बोला चांगलं तोंडानं. देवाने एवढं चांगलं तोंड दिलंय तर काय मुका बी कायच का काय? त्याच्या सांगावं सर तोंडाने की आपण मुकाय म्हणून. आम्हाला कसं काय कळावं मग? हा, पेपर घाण झाला होय. बोलता येत नाही पेपर घाण झाला म्हणून. थांब साफ करून देतो. आश्रम आहे का पांढरपूर आहे? कुठल्या वेळावर धरून आणि कुणाला ठोक. एवढ्या वेळेला आपण आपल्या कामाला लागावं. अरे दे रे बाबा गरीबाला दे. अरे रे बाबा दे रे बाबा दे. अरे दे दे रे बाबा गरीबाला दे. दे दे रे बाबा गरीबाला दे. साहेब, अरे दे दे रे बाबा इथं तुला भीक नाही गरीबाला दे. आश्रमात कोण कधी काय भीक मागतो काय? आश्रम आहे. चल 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 चल. अहो साहेब दे ना. तुला कळत नाही काय? तू काय भेरा भिरायस की काय? हा, याला आतमध्ये तिथे एक मुका बसलाय. हा इथे भेर आहे. काही दिवसांनी आमचे सुद्धा कान जाणार असं दिसतंय. साहेब, काय झालं? ओळखलं नाही काय? मी इन्स्पेक्टर भोसले. तुझ्या आहे ना भोसले. काय बातमी? मैपत्रावांच्या केसांची रासायनिक तपासणी केली. हा, खुनी माणसाच्या केसाची ते जुळत नाहीत. अच्छा, म्हणजे तो महिपतराव नव. नक्कीच लावा. मग आता पुढे काय? पुढं काय? हं? आता महाराजाच्या डोक्यावरची केस उपटून आणतो. बरोबर आणतो. होय साहेब. तुम्ही पुढचं काम करा. हं? बर. चला चला कोणतरी इथे कामाला लागा. चला चला. दे 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 रे बाबा दे दे. साहेब, ती कोरी गाडवं बघितली? त्या महिपतरावच्या ऑफिसमध्ये फोन आला होता की नाही? माल पाहिजे कस्टमर ना. तीच ही. काय म्हणतोस? हा, ही माणसं महिपतरावानं पाठवली होय. म्हणजे फोनवरचा आवाज महाराजांचाच होता बराबर. म्हणून आपल्या सेवा धर्माचा प्रचार सगळ्या जगभर झाला पाहिजे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करणं हे आपलं ध्येय. तुम्हाला धर्मशास्त्र शिकवलं आहे. आश्रमाने तुम्हाला उत्तम पैकी नोकरी मिळवून दिली आहे. आता परदेशात जाऊन तिथं फक्त 2 वर्ष राहायचं. पैसे कमवायचे, लोकांची सेवा करायची, आपल्या धर्माचा प्रचार जगभर करा. हे आपले हितचिंतक मित्र इथं आले आहेत. हे तुम्हाला घेऊन परदेशात जातील.
तिथे जा आणि यशस्वी व्हा. कल्याण कल्याण. शुभास्ते पंथाना संतो, शुभास्ते पंथाना संतो. मला बोलवलेत ताई? ये ये शकू, तुला आता आठवडा झाला या आश्रमात येऊन. तेव्हा आता तुझी सेवा सुरू झाली पाहिजे. हं? आपले महाराज म्हणजे कृष्णाचा 13वा अवतार. कृष्णाला जशा 16 सहस्त्र बायका होत्या त्यातलीच तू एक. पण सेवा म्हणजे? सेवा म्हणजे संपूर्ण सेवा. चल मी तुला सांगते समजावून. नाही नाही नाही, तू काय वाटतं ते मन. या टायमाला मी त्या महाराजाच्या सेवेला जाणार नाही. अगं ही कसली राजची सेवा? हलकट मुद्दा. नाही नाही, हलकट तो आहेच, पण अजून मुर्दा पाडला पाहिजे आणि तेवढ्यासाठी तुला केलं पाहिजे. म्हणजे मेलं पाहिजे. नजर चांगली नाही त्याची. हे बघ, आपल्या छायताईच्या गुन्ह्याचा तपास लागला पाहिजे का नाही, आणि तो इथंच लागेल माझी खात्री. तूच तर मला चेतवलंस. मी रडतो तेव्हा हिंमत दिलीस आणि तो तूच माघार घेतेस. नाही नाही, आपल्याला हे धाडस करायलाच पाहिजे. पण त्यो अगं आज पहिल्यांदाच बोलवलंय तिनं. आजच्या आज लगेच काय करणार नाही. काय बी नेम नाही त्या मुर्द्याचा. आणि हे बघ, तशीच जर वेळ आली ना तर नुसतं ठसकायचं. हं? मी जवळपासच आहे, मग तर झालं. नाम्या, फक्त तुझ्यासाठी म्हणून. होय, माझ्यासाठी, आपल्या छायाताईसाठी. आणि एक गोष्ट विसरायची नाही. कंची भाई आणते की नाही भात? शकू, आलीस? ये ये. अगं अशी लाजू नकोस, अशी बसून पाहिजे. नाही, उभं राहूनच जमल मला. काय नाजूक हात आहेत का तुझे. असं वाटतं जन्मभर तू आमचे पाय असे चेपत राहावेस. काहीतरीच. अशी पलंगावर बसून जात ना. हे नाजूक हात ज्याच्या गळ्यात पडतील तो किती भाग्यवान असेल नाही. महाराज, आमची शकूबी किती भाग्यवान महाराज. प्रत्यक्ष तुमची सेवा करायचा चॅनल भेटतोय. मी तुमचं टक्कर रगडून देऊ का? काय नको. ते तुला पाहिजे भास्करला चंपी करतो. अरे आम्ही एका वेळी एकाची सेवा घेतो. हा, तू जा. हं? जा बाळ, जा. ये ग, तुझ्या नाजूक कोंडस हाताने आमचं जरा कपाळ चिपून दे. आम्हाला तेवढंच बरं वाटेल. किती बरं वाटतं ग, किती बरं वाटतं. महाराज दूध. हं? तू चाललंय चुलीवर, भांड उतराय पाहिजे. अगं बाया, विसरूनच गेले की. पाणी कुठे गेलं? काय आलं? या सकाळच्या पण ह्यो पण बसलो नसतो इथं. जात परत मुक्याची. हे मुक्या, हे महाराजांची सेवा कर. 8 दिवसात पोपटावाने धडाधडा बोलायला असेल माझं. या आईला तोंड वाकडं करूनच बसतोय. वाकडाच माणूस दिसतोय. ए म्हातारा बुवा, ए म्हातारा बुवा, कुठं कुठं कुठं
माझी पोरगी आहे इथं ह्या आश्रमात 2 महिने झाला. तिचा पत्ता नाही, भेटली नाही आणि पत्र बी नाही. हो महाराजांना विचारायचं. महाराज कंप्लेंट अंतर्ज्ञानी आहे. तेव्हाच काही पोरी पाठवले परदेशात. परदेशात आश्रमाच्या प्रचारासाठी गेले असतील. तिने गेली असेल. अरे पण आई बापाला न विचारता कसं पाठवते पोरी? हा आश्रम हा आहे का कुठं? हो बाबा, चला तुम्हाला महाराजांनी बोलावलंय. महाराजांनी बोलावलंय? चला. महाराजांनी बोलावलंय. या बाबा या. आम्हाला अंतर्ज्ञानानं कळलं आहे आपण काल आहात ते. आपण आपल्या मुलीकरता आला आहात. या असे वर या. चला. तुमची मुलगी म्हणजे कोणाची तरी भार्या, कोणाची तरी स्नुषा, आमची तर शिष्या. आपलं जीवन हे क्षणभंगूर. हे जीवन सार्थकी लावायला पाहिजे नाही का? जगादी सूर्या तुमचे अंतर, कल्याण कल्याण. या मायेतून सत्य रूप तव होऊ द्या साकार. कल्याण कल्याण. काय म्हणता बसले? आपली ही मेहनत मी फुकट गेली म्हणायची. तुम्ही दिलेले दुसरे केस सुद्धा मूळ केसांशी जुळत नाहीत. म्हणजे येऊन महाराज बी खुनात नाही. सध्या तरी असंच दिसतंय. मला तर वाटतं आश्रमात राहून काय फायदा नाही. मला असंच वाटतंय. लवकरात लवकर इथून काढता पाय घ्यावा लागणार. तुम्ही चला चला, नंतर मला कळवा. बरं येतो. आंघोळ झाली काय? पुढे बाहेर निघाला का? दरवाजा आता साफ केला. मी आता तर तुम्ही जावा. 24-25 घेऊन लगेच जायचं. माल भरून गाडी तयार आहे. गाडी शेलारवाडीला घेऊन जायची. मध्ये मोठा नाला आहे, चिंचेची झाड आहे, तिथे आपला दुसरा ट्रक उभा असेल. समजलं? समजलं साहेब. काम झालं की लगेच परत यायचं. अच्छा साहेब. साहेब मध्ये बोलतोय म्हणून माफ करा, पण आपला 24-25 ट्रक आज पाठवू नका साहेब. लई डेंजर आहे. कुणीतरी खबरे आहे साहेब. पोलिसांना संधी बातमी कळलेली आहे. आता काय करायचं तुम्ही बघा. नक्की. साहेब खोटं बोललो ना तर जीप कातरून देईल. पण तुला याचा सुगावा लागला कसा? साहेब आपला दोस्त आहे पोलीस खात्यामध्ये, त्यांनीच कळवलंय. सावध राहा साहेब. नावगाव विचारू नका त्याचं. असं म्हणतोस? सांगणं आपलं काम आहे साहेब. खाल्ल्या मिठाला जागणारी अवलाद आहे किसांची. कफोर, समल के जाना. ठीक आहे साहेब. किसन जी, आणखी काही जबाबदारीची अंगावर काम टाकणारे तुझ्या. एवर रेडी रेडी आहे. आता दाखवतो पोलिसांना इंगा. मी बी दाखवतो इंगा पोलिसांना. छे 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 छे. असं कसं मधूनच बघून जाता येईल? अहो महाराजांचा कोप होईल ना. ते करा बर. किती दिवस राहायचं आता इथे? गावाकडे जायला पाहिजे ना. कामाला खोळा शकून येईल म्हणजे ताप सेवा केली एकदम महाराजांची. तिला पण घेऊन जातो बरोबर. सेविका अशी मध्येच सोडून गेलेली आवडत नाही महाराजांना. अरे सेवेत खंड पडणं बरोबर आहे का? तू सांग. अरे त्या सत्पुरुषाच्या मनाचा थोडा तरी विचार कर. काय अडचण आहे तुझी? ते आमच्या सासूबाई बाळांत व्हायचे आहेत ना 8व्या टायमात. ते त्यांचे दिस भरत आले आणि घरात कोण पण नाही. समजी लहान लहान लेकर आहेत. 7 एवढी 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 एवढी. असं सर्व मी असं करतो. मी इथंच बसतो आणि महाराज आले की त्यांना प्रत्यक्ष विचारतो. हा का? बंधू, स्वामीजींना भेटायला बाहेर माणसं आलीत, त्यांना बसवून घे. हो हो आलोच. आरतीची तयारी झाली का? अरे आता स्वामीजी येतीलच ना. हे बघ मी सगळ्या लोकांना बसून देतो आणि
तुझ्या आला कोण आहे? मी आहे. ओम ह्याला महाराजांची खोपडी वाकडी तसा ओम बी वाकडा. ते डोक्याचे केस, ती दाढी समजा खोट आहे. खोट आहे, एकदम खोट आहे. ती कफनी बी खोटी आणि तो महाराज पण खोटा. हा ना, दत्तानी ब्रिटिशन महाराज आहे. मी त्याच्या कपाटामध्ये एक रक्तानं भरलेला शर्ट पाहिला. काय? आणि एक बंदूक पण पाहिली. काय म्हणतो? हा ना, डोळ्याने पाहिलं ना माझ्या. असं? हा, म्हणजे या धूमधुतुरा बाहेर काढलाच पाहिजे. हो साहेब, यो आश्रम नव्ह, गुन्हेगारांचा अड्डा आहे ह्यो. पण हे समजा बाहेर कसं काय आणायचं? दोघा चौघांचं काम नाही. आपण जर काहीतरी केलं आणि त्यांना संशय आला तर 8 फूट जमिनीत गाडता येईल आपल्याला. तर साहेब, हा, पण मग आता नक्की काय करायचं काय? त्यांच्या छन्नाछन्नी सुरू झाली पाहिजे. मैपतरावाचा तुझ्यावर विश्वास आहे ना? एकदम. हा, मग तू महाराजांच्या विरुद्ध मैपतरावाच्या कानात काहीतरी भरवून दे. दिलं. आणि शकू तू मी सांगन तसं करायचं. महाराजांचं टाळकच फिरवायचं. मग चांगलंच म्हणून समज. आणि मग बघत राहा त्या दोघांच्या मध्ये कशी सुरू होते घनचक्कर. नाही साहेब, या खेपेला सगळी खबरदारी घेतली होती. अहो पण गफूर माझ्या अगदी विश्वासातला माणूस आहे साहेब. आता पोलिसांना कसं काय कळलं हे मला काय माहित. आश्चर्यच आहे. देवा शपथ साहेब, मी साहेब साहेब सा... किसन जी, तू दिलेला इशारा अगदी खरा होता. म्हणजे पोलिसांनी बरोबर धरला ट्रक. माल तर गेलाच गेला 25 लाखाचा. कफुरी पकडला गेलाय. शिव्या मात्र आम्ही फुकट खायच्या. शिव्या खाव्याच लागणार साहेब. का? अहो कुंपण शेत खाते. म्हणजे? अहो शिव्या देणाराच खबऱ्या असला तर. किसन, अहो मीठ खाल्लंय मी आपलं साहेब. लबाड बोललो तर मारो होईल आपल्याला. साहेब, मी तुम्हाला त्या वक्ताला सांगितलं होतं, या समत्या बातम्या महाराजाच्या आश्रमातनच पोलीस खात्याला पोचत्यात. का किसन तू कोणाबद्दल बोलतोस तू? है अहो मीठ खाल्लंय साहेब तुमचं. झूठ नाही बोलेले साहेब, सच्ची सच्ची बोलतो साहेब. मला ठाऊक आहे ना. अहो तुमचा हळूहळू काटा काढायची ट्रिक आहे त्या लोकांची. महाराजाचे पोलीस खात्याचे लागे बांधे एकदम फिट आहे. पण मी एवढा विश्वासातला जुना माणूस असताना म्हणून तर काटा काढायचा साहेब. ही जुनी माणसं पुढे पुढे नको असतात मोठ्या माणसांना. राजकारण आहे साहेब. पण माझा अजूनही याच्यावर विश्वास बसत नाही. पुरावा देईन. येळ आली म्हणजे बराबर पुरावा देईन. अहो आपलं मीठ खाल्लंय साहेब मी. ठीक आहे, तू मला पुरावा दे, मग बघतो मी या महाराजाची आईशी तैशी. महाराज
वा छान आहे चांगलंय छान नाम्या, चांगलंय ही आमची विश्रांतीची वेळ आहे. या वेळेला कशाला धडपडलास इथे? महाराज बाहेर एक पोलीस साहेब आले. ते म्हणले की पोरगी आहे का आश्रमात? मी म्हणलं मला काय माहित. मी म्हणलं काय पोरी बाळीवर लक्ष ठेवायला आहे का मी इथं? तर मला म्हणाला महाराजाने विचार. मी म्हणलं तूच विचार आहे का महाराज पोरगी इथं? अरे नाम्या, अशी कोणी मुलगी नाही आहे म्हणावी आश्रमात इथं. सांगतो. पण मग या पोलिसांना या आश्रमात येऊन चौकशी करायचं कारण? तो म्हणला महिपतरावांनी सांगितलं त्याला आश्रमात चौकशी करा म्हणून. महिपतरावांनी सांगितलं? शक्य नाही. हा शक्य. मग त्यालाच विचारून येतो का त्याला तिथे घेऊन येऊ? नको नको बाळा, अरे त्यामुळे आमच्या साधनेत विघ्न येईल. तू जा, जा बाळा जा. मी सांगतो त्याला जसं. काय पाहत, तू कोणाचं काम करतोय? माझा का पोलीस खात्याचा? पोलीस खातं? साहेब, माझ्यापेक्षाही तुमचे संबंध जवळचे आहेत पोलीस खात्याशी. बोळ्यानं दूध पित नाही मी. अरे बोळ्यानी नसलास तरी अजून तू दूधच पितोयस. मायपात, आणि ते दूध तुला प्यायला शिकवलंय मी. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. अरे दूधच काय, पण तुला विष प्यायला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाहीये. तेच मी तुम्हाला सांगणार होतो साहेब. मेलो तर एकटा मरणार नाही मी. महाराजांना विचारलं आश्रमाचा या गोष्टीशी काय पण संबंध नाही, आणि ती पोरगी कोण आहे हे पण महाराजांना ठाऊक नाही. तुम्ही काय समजता काय हो स्वतःला? हे पवित्र ठिकाण आहे. पुन्हा असल्या कामासाठी इथं यायचं नाही. कळलं काय? हा फोटो घे चालला जायचं ना. ठरल्याप्रमाणे राऊत साहेबांना उद्या इथे पाठवून द्या. या 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 राऊत साहेब, या या या. कल्याण कल्याण कल्याण. अहो उठा उठा उठा, असे आमच्या पाशी या या बसा. अहो आपण पोलीस अधिकारी, जनतेचे रक्षक, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणं हे आपलं ब्रीद. खरं ना? अगदी खरं आहे महाराज. मग इन्स्पेक्टर साहेब, हा दुर्जनांसाठी असलेला दंडा आमच्यासारख्या विष्णुदासांच्या माथी कशा पाहिजे? अहो पण त्यासाठी तर मुद्दाम आलोय आज. आमच्यासारख्या सत्पुरुषाच्या मागे पोलिसांचा ससेमिरा. फार फार वेदना झाल्या आम्हाला काल. अहो ही अलीकडची नवीन भरती, कुणाशी कसं वागावं यांना काही कळत नाही. मी लक्ष ठेवीन, यापुढे असं चुकूनही घडायचं नाही. आपल्यासारख्या मोठ्या इन्स्पेक्टरलाच आमची व्यथा कळणार. तर राऊत साहेब, काय सांगत होतो मी की तुम्ही मी सांगितलेली गोष्ट. काय शेठ, तुम्हाला पुरावाच पाहिजे होता ना? घ्या, पटली का नाही खात्री? पुरतीच पटली खात्री. आता पुरतोच त्याला खोलवर. अशा माणसासनी पुरावा नाही, जाळावा कंप्लेंट. होय. तू ही दीवाना, मी ही दीवानी, रात दीवानी, घडते कहाणी, तुझ्या पायी मी इथवर आले, या खेळामध्ये पुरे गुंतले. सांग सावध को
तुझी माझी प्रीत राजा शराबी जरा खोडी जरा गोडी गुलाबी माथ्यामध्ये जणू फूल गुलाबी तुझी माझी प्रीत राजा शराबी गगनाची नशारी सांग सागर को शिकारी कोण सांग सागर को शिकारी थिंग थिंग ए चकू आमचं एक कुणी गेला कुणी मला माहित होत तुम्ही स्वामीजी नाही आहेत ते तुमच्या त्या डेंबीस मैपतरावानं एवढंच काय तर मला म्हणतो कसा माझ्याशी लगीन कर तुला सोन्यानं मिळवीन लाखो रुपयाची राणी बशील आणि तुम्हाला काय म्हणाला माहिती आहे म्हणाला त्या स्वामीजीकडे हाय काय नकली दाढी आणि नकली केसाचा टोप स्वामीजी तुम्ही किती किती भोळे आहात आणखी काय सांगितलं त्यानं कसं सांगू त्याने मला धमकी दिली कुणाला सांगायचं नाही म्हणून मुकाट्यानं खरं सांग तो तुमच्या अप्रोक्ष माल बाहेरच्या बाहेर विकतो आणि तुम्हाला सांगतो की पोलिसांनी पकडला या म्हणलं स्वामीजींना कळलं तर म्हणतो कसा ते घोसावड ते काय माझं वाकडं करणार आहे त्याची शेंडी तर माझ्या हातात आहे यातला एक जरी शब्द खोटा ठरला तर शके बकरी सोलतात तशी मी तुला सोलून काढीन अहो मला त्याच्याकडे नुसतं घेऊन तर चला कसा नाही म्हणतो मुर्दा ते बघते म्या हे बघ माझं तुझ्याकडे ताबडतोब एक काम आहे ताबडतोब कुठे अरे यार आपल्या त्या 3 नंबरच्या गोडाऊनला
बंदा हाजीर है प्रताप. अरे तू काय, तुझा बाप सुद्धा इथं हजर झाला असता. बायपात लक्षात ठेव, पापाचा घडा भरला की माणूस असा समोर येऊन हजर होतो. तरीच तू स्वतःच्या पायाने येऊन इथं हजर झालास. बायपात त्याचं काय आहे? सगळ्यांना काही वेळ फसवता येतं, काहींना सर्व वेळ फसवता येतं, पण सर्वांना सर्व वेळ फसवता येत नाही. महिपात तेच म्हणतोय मी. किती दिवस फसवणारेस लोकांना तू? लक्षात ठेव, वेळ भरत आले तुझी प्रताप. वेळ महिपात माझ्या घड्याळाची टिक 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 कायम चालू राहणार आहे. टिक टिक बंद पडणार आहे तुझी. बघा तुमचा फोंडू महाराज, बघितलात? बघा बघा, हे त्याचं डोकं. चा, चा, चा. कुठलंही काम मी एकटा करत नाही प्रताप. मेलो तरी तुलाही घेऊन मरेन. म्हणजे तू मला मारणारेस? पण मायपू, मला मारणारा माणूस अजून जन्मायचा आहे. तेव्हा तुझी टेक 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 मी कायमची बंद करतो. शकू, यो मान माझा आहे, याला मी मारणार. शकू, तूच मार. नाहीतरी असली काम मी पाहुण्यांच्याकडूनच करतो. हे अरे काय झालं? दुसऱ्या लोकांना हा शकू, एका गोळीनं नाही मारायचं ते. दे, आणखी गोळ्या मी बनवून देतो तुला. हा? कुणी बी पुढे आलं तर मला ठाव आहे. तुम्ही दोघांनी मिळून छायाताईचा खून केलाय. चिनाव झाले, तू आणि तो नाम्या मिळून मला बनवता तुमच्या पापाला. तुला पण पाठवतात त्या छायाच्या नाम्या, तुला छायाताईचा खुनी पाहिजे का? हा बघ तुझ्या समोर उभा आहे. लोकांना रोबाडलंस, बायकांची आपण घेतलीस, छायाताईसारख्या अश्राम जीवाला पण जीव मारलंस. काय गुन्हा केला तुझा? कशासाठी मारलंस तिला? आणि तुला फाशी देणं म्हणजे एक दया दाखवण्यासारखं आहे. लोकांना धर्म शिकवतोस, आता तुला मारणं हाच माझा धर्म आहे. वा 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 नाम्या, अरे तुझं भाषण ऐकल्यावर असं वाटतं की तू नाटक किंवा सिनेमात जायला हवा होतास. जरा लाईन चुकली तुझी. बरं का मैपती, तुझ्या ड्रग्ज पकडणं, आमच्या आश्रमात पोलीस येणं, तुझ्या माझ्यात भांडण लावणं, हे सगळी कारस्थानं आपल्या नामदेवांची. नाम्या मालक, अरे किसन तू पहिलीस अरे तुमची तर
ही माझी, ही नव्हे. साहेब साहेब याच्याशी माझा काही संबंध नाही साहेब, काही नाही. त्या ईश्वरालाच मरून सांगतो साहेब. त्या पोरीचा खून ना साहेब यांनी केला. खोटं बोलू नकोस प्रसाद. साहेब, याच्या हुकमानं मी त्या पोरीचा पाठलाग केला, पकडलं तिला. घाबरून भीतीने थरथर कापत होती हो. मी धमकी देऊन सोडणार होतो, पण ह्यानं साहेब, आज तो हरामखोर तुम्हाला पाहिजे असलेला फरारी डाकू प्रताप. पकडा रे त्याला. शाबास साहेब, छान कामगिरी केली तुम्ही. फार दिवसापासून याच्या शोधात होतो आम्ही. मला ओळखलं? भोसले. अरे इन्स्पेक्टर सावंत साहेब. सावंत साहेब. शॉलट कर. तर मंडळी समजा असं घडलं. महाराज गेला फासावर आणि मैपतराव गेला बिनभाड्याच्या पुरीत. सरकारकडनं आम्हाला बक्षीस. मग काय सगळीकडे आमचा जय जयकार. आमची कमाल आपली नेहमी उंचच. सध्या सरपंच आहे आम्ही. एकदम झकास चाललाय राव. शकू दूध. हो मंडळी, एक सांगायचं राहिलं. आमचं लगीन झालं बरं का. नाही तर तुम्ही समजाल की आणि पलीकडे झोपलं इथे. कळत असेल तुम्हाला. अहो त्यांना झालं सांगा की. तुम्ही आता जा आणि जाताना जास्ती गडबड करू नका, नाही तर ते जागा होईल आणि आमची दोघांची पंचायत. अहो पण